नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत चंद्रकोर सेट, चंद्रकोर चोकर आणि त्याच्यासोबत इयरिंग्स. मी बनवायला सुरुवात केली होती, एका ताईंची ऑर्डर होती. बनवत असताना मला लक्षात आलं की आपण व्हिडिओ बनवूयात, म्हणून हा अर्धवट चोकरपासून सुरुवात करते. पण तुम्हाला मी सुरुवातीपासून कसं बनवायचं ते सांगते. खूप सुंदर असं चोकर झालेलं आहे, तुम्ही बघितलं सुरुवातीला. त्यासाठी आपल्याला असे चंद्रकोर लागणार आहेत. हे इयरिंग स्टड घेतलेले आहेत. 5 mm चे मोती घेतलेले आहेत. तुम्ही लहान मोठ्या साईजचे मोती घेऊ शकता. त्याला अडकवायला कडी 2 रिंग घेतलेले आहेत. बॅक दोरी घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला 0.3 वायर लागणार आहे. तार, ज्या तारेमध्ये आपण सगळं ज्वेलरी बांधतो. शिवाय 18 किंवा 20 गेजची वायर लागणार आहे. त्याच्यामध्ये चोकर बनवायचं आहे आपल्याला. त्यासोबतच आपल्याला कटर लागणार आहे, पिंचेस लागणार आहे आणि E7000 ग्लू पण लागणार आहे. चला तर मग आपण चोकर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा 18 गेजची तार घ्यायची आहे. त्याच्यामध्ये एक मोती टाकायचा आणि चंद्रकोर टाकायचा. बघा, या पद्धतीने थोडीशी तार गोल केली की त्याच्यामध्ये ते आपल्याला ओवता येईल. परत एक मोती, एक चंद्रकोर असं ओवून घ्यायचं आहे आपल्याला. जेवढे आपल्याला चोकरला चंद्रकोर पाहिजे तेवढे. मी 9 घेतलेले आहेत, तर मी असे ओवून घेतले पहिल्यांदा सगळं. एक मोती, एक चंद्रकोर. आणि त्याच्यानंतर साईडला मी लूप बनवून घेतलेला आहे. थोडंसं लूज सोडून चंद्रकोरपेक्षा लूप दोन्ही बाजूला बनवून घ्यायचे, म्हणजे ते साईडने पडणार पण नाहीत करेपर्यंत. आणि आता याला खाली मोती कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे 3 चंद्रकोरला मी मोती लावलेत. बाकीचं एक चंद्रकोरचे मोती कसे लावायचे मी तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने सगळ्या चंद्रकोरला आपल्याला मोती लावून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण 0.3 तार यूज केलेली आहे. ती तार पण मायक्रोप्लेटेड आहे, चंद्रकोर पण मायक्रोप्लेटेड आहे आणि मोती पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. पहिल्यांदा मोतीच्या भोवती तार गुंडाळून घ्यायची आणि चंद्रकोरचं वरचं जे हुक असतं किंवा होल असतं त्याच्यामधनं तार काढून घ्यायची. एक पीळ, त्याला 1-2 वेळा पीळ मारून घ्यायचा. तार जेव्हा टाकतो आपण तेव्हा त्याला बिलकुल अडी पडू देऊ नका. साधारण आपण 1.5 ते 2 फुटाची तार घेतलेली आहे. परत त्या लूपमध्ये डबल तार गुंडाळून घ्यायची. तार जर संपली तर बॅक चंद्रकोर पासून आपल्याला ती जोडून घ्यावी लागते, म्हणून थोडीशी मोठीच घ्यायची सुरुवातीला. बारीक तार असल्यामुळे टाकायला थोडंसं जड जातं. वरच्या होलमध्ये कसं ऑलरेडी ती जात 18 गेज वायर आणि मोती असतो, म्हणून तार टाकायला थोडंसं जड जातं, पण टाकून घ्यायची. तार टाकल्यानंतर ती बाहेरच्या बाजूने आली पाहिजे मोती टाकायला, म्हणून तिथे लूप तयार करून बाहेरच्या बाजूने तार काढून घ्यायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ करत असताना थोडासा हात बाहेर जाऊ शकतो माझा, पण तुम्हाला जर समजलं नाही तर मी डबल परत दाखवलेलं आहे इयरिंग्स करताना वगैरे कसं तार गुंडाळायची ते. तार बाहेर काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोती ओवून घ्यायचे. इथे आपण 6 मोती ओवून घेणार आहेत. सिंगल चंद्रकोर जर असेल तर त्याला आपल्याला 8 मोती लागतात आणि याच्यापेक्षा लहान साईजचे मोती घेतले तर ते 10 लागतात. तर इथे काय झालेलं आहे, वरती आपण ऑलरेडी चंद्रकोरच्या आजूबाजूला एक मोती टाकलेला आहे, म्हणून खाली आपण 6 मोती घेतोय. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि यासारखे जर व्हिडिओज तुम्हाला आणखीन पाहिजे असतील तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. 6 मोती टाकून झाले, पुढे घेतलं आणि वरच्या होलमध्ये खालून बाहेरून आत तार टाकायची. हे मोती आता आपल्याला इथे फिक्स करायचे.
तार व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. परत मोती आणि चंद्रकोरच्या मध्ये तार रॅप करून घ्या, गुंडाळून घ्या घट्ट ओढून एकदा किंवा दोनदा. आणि तारेचं टोक जे आहे ते सरळ करून घ्या. अडी पडली असेल तर ती काढून घ्या, किंवा तार ओढायला तसा त्रास होतो. मग बारीक तार असल्यामुळे त्याला पटकन अडी पडते. आणि बघा आता आपल्याला हे मोती खालचे फिक्स करायचे. तर वरतून खाली 2 मोत्याच्या मध्ये गॅप असतो की नाही, त्याच्यामध्ये आणि चंद्रकोरच्या खाली जे होल आहेत त्याच्यामध्ये तार टाकून आपल्याला ते मोती फिक्स करून घ्यायचे. प्रत्येक मोती फिक्स झाला पाहिजे, म्हणजे चंद्रकोर नंतर हलणार नाही अजिबात. असं वाटलं पाहिजे की ते मोती चिकटवलेत की काय. तार पण दिसायला नको आणि मोती पण फिटिंगमध्ये फिक्स झाले पाहिजेत. हे बघा वरतून खाली होलमध्ये टाकायचं. 2 मोत्याच्या मधल्या गॅपमध्ये तार गेली पाहिजे. उलट करून दाखवते मी तुम्हाला. बघा तार बारीक असल्यामुळे थोडंसं टाकायला, आणि टोक तारेचं सरळ नाही केलं तर जात नाही ती. आणि ओढताना पण व्यवस्थित पीळ न पडता व्यवस्थित ओढून घ्यायचे. बघा 2 मोत्याच्या मध्ये परत आपण रॅप केलंय. परत दुसऱ्या होलमध्ये हळूहळू अशाच पद्धतीने पूर्ण मोती आपल्याला फिक्स करून घ्यायचे. अडी पडली तशी काढून घ्या. आता ही तारेने मी मोती फिक्स करते आणि चंद्रकोर फिक्स करते, तर ते हलणार नाही. पुढचे चंद्रकोर कसे वाकडे तिकडे होत आहे, हे फिक्सच राहतील छान. बघा मैत्रिणींनो, घरी बनवायला आपल्याला हे खूप कमी किमतीमध्ये बनतं. फक्त याला वेळ बराच लागतो. तुम्ही जर बनवलं तुम्ही स्वतःही वापरू शकता, मैत्रिणींना गिफ्ट पण देऊ शकता. आणि जर समजा कुणाला बनवण्यात इंटरेस्ट नसेल तर ते ऑर्डर पण करू शकतात. अशा पद्धतीने बघा मोती फिक्स केले सगळे आपण. आता मोती फिक्स केल्यानंतर काय करायचं, शेवटी तार आली नाही. आता तार त्या बाजूला आली आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. तर काय करायचं बघा, आता इथं तार जी आली इकडे फिक्स करत अशी, ती मोतीच्या भोवती परत गुंडाळून घ्या. आणि वरच्या साईडचं चंद्रकोरचं जे होल असेल त्यातून तार टाका. आणि पिंचच्या सहाय्याने ती मध्ये जाते ना चंद्रकोरच्या कॅपमध्ये, तर ती तार ओढून घ्या. सावकाश करा. सुरुवातीला एक पीस बनवताना तुम्हाला त्रास होईल. तुम्ही जसं बनवत जाल तसं ते सोपं होतं. आजकाल मैत्रिणींनो होममेड ज्वेलरीचा खूप क्रेज आलेला आहे. आणि होममेड ज्वेलरी बनवून खूप जण खूप सारे पैसे कमवतात. मला काही त्याच्या फारशा ऑर्डर नसतात, पण मला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून मी हे बनवते. तुम्ही पण जरूर बनवा आणि सेल करा. दुसऱ्या समोरच्या होलमधून वरच्या परत ती तार काढायची आणि चंद्रकोरचा जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये तार दाबून द्यायची. त्यामुळे काय होतंय, ती चंद्रकोर तिथे फिक्स होऊन जाते. नंतर पुढे चंद्रकोर आणि मोतीच्या मधला गॅप असतो त्याच्यामध्ये तार 2 वेळा रॅप करायची. परत मोतीच्या बाजूला पुढच्या बाजूला घेऊन परत 2 वेळा तार रॅप करायची. बघा असं या पद्धतीने ही चंद्रकोर आपण फिक्स केली. आता नेक्स्ट चंद्राला आपल्याला मोती लावायचे, तर पुढच्या चंद्राच्या वरच्या होलमधून तार काढून घ्यायचे. अशा पद्धतीने पूर्ण चंद्रकोरला आपल्याला हे मोती फिक्स करायचे शेवटपर्यंत एकदम. मी ते फिक्स करते मोती आणि मग दाखवते तुम्हाला. बघा पूर्ण ह्याला फिक्स झालेत मोती. याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जसा हवा तसा शेप त्याला देता येतो आपल्याला. कारण जी तार टाकली आपण त्याला आपण हाताने प्रेस करून आपल्याला पाहिजे तसा शेप आपण देऊ शकतो. आता आपल्याला या नेकलेसला
बॅक दोरी लावायची आहे. मी ह्या स्प्रिंगच्या साहाय्याने बॅक दोरी लावते. ती लूपमध्ये टाकली ओपन करून आणि दोरीमध्ये टाकली, व्यवस्थित फिक्स केली आहे. छान प्रेस करायची त्याला, म्हणजे निघायला नको ते. आणखीन एक मैत्रिणींनो, ह्या बॅक दोरीमध्ये फिश हुक असलेल्या बॅक दोरी पण मिळतात. ते टाकायला खूप सोप्या जातात. तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही बॅक दोरी आणू शकता. माझ्याकडे सध्या फिश हुकवाली नव्हती म्हणून मी ही गोल्डन कलरची दोरी लावते बघा लूपमध्ये, आणि बॅक दोरीमध्ये टाकायचं आणि ते पॅक करायचं व्यवस्थित. बघा झाला आपला चंद्रकोर चोकर. या पद्धतीनेच तुम्ही बरंच काही बनवू शकता. सुंदर असं चोकोर तयार झालेला आहे. आता आपल्याला इयरिंग्स बनवायचे आहेत त्याच्यासोबत. त्यासाठी मी घेतलेलं आहे चंद्रकोर. इयरिंगला 2 चंद्रकोर लागतील. त्या चंद्रकोरला आपल्याला आता खालच्या बाजूने मोती फिक्स करायचे. त्यासाठी मी तार घेतलेली आहे, साधारण 1 वीतपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे अंदाजे. आणि ती बघा कशी फिक्स करते बघा चंद्रकोरला. ह्या डबल रॅप केलं पहिल्या होलमध्ये मी ते तार, घट्ट ओढून घेतली आणि उरलेली तार छोटी आणि मोठी दोघींचा पीळ मारून घेतला. इथे चंद्रकोरला आपण तार फिक्स करून घेतली. कट करण्यापेक्षा मी ती तार तशीच पीळ मारलेली ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी मोती ओवून घेते. आता इथे आपण 6 मोती टाकलेत. 6 आणि वरचे 2 मोती चंद्रकोरच्या साईडचे असे 8 मोती. मग इथे आपल्याला आता 8 मोती टाकावे लागतील. तर 8 मोती मी टाकून घेते ह्याच्यामध्ये. मैत्रिणींनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्लेन चंद्रकोरची नथ कशी बनवायची एकदम सोपी पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही जरूर बघा ते पण. हे 8 मोती आपण आता इथे ओवून घेऊया. 8 मोती ओवल्यानंतर आपल्याला ते पॅक करायचे. कसे करायचे बघा. चंद्रकोरच्या पूर्ण साईडने घ्या, व्यवस्थित घट्ट तार ओढून घ्या. आतून बाहेर अशी तार काढून घ्या 2 वेळा पहिल्या होलमधनं. व्यवस्थित त्याची अडी पडू द्या. घट्ट करून घ्या तार. हे तार घट्ट झाल्यानंतर आता आपल्याला ते मोती फिक्स करायचे. जसे ते नेकलेस मध्ये केले होते आपण तसे बघा का. 2 मोत्यांच्या मधनं होलमधनं तार टाकायची. दोन मोत्यांमध्ये तार आली पाहिजे आणि खालच्या चंद्रकोरच्या होलमधनं काढून घ्यायचे, म्हणजे त्याला बरोबर तारेचा पीळ बसत जातो. त्या पद्धतीने ते मोती फिक्स होत जातात. मोती अशी घट्ट फिक्स करायचे की जे हाताने अजिबात हलले नाही पाहिजे. सगळे मोती तुम्ही व्यवस्थित फिक्स करून घ्या. मैत्रिणींनो, आता हे कानातलं जसं बनवलं, आता हे मी एक चंद्रकोर बनवते मोती टाकून. तर ह्या चंद्रकोरला तुम्ही अंगठी बेस जर लावला, तारेने जर जॉईन केला अंगठी बेस, तर तुमची अंगठी चंद्रकोरची अंगठी सुंदर तयार होऊन जाईल. शिवाय याचे तुम्ही बुकडी बनवू शकता, याचे तुम्ही कानवेल बनवू शकता. आणि ह्या चंद्रकोरमध्ये आणखीन पर्लचं फ्लावर वगैरे टाकून तुम्ही नेकलेस बनवू शकता. याच चंद्रकोरला जर तुम्ही दोन्ही बाजूने तार टाकून लूप बनवलं, जसं नेकलेसला आपण मोठी तार टाकून लूप बनवलं, तसं सिंगल चंद्रकोरला तर मंगळसूत्राची चेन लावून तुम्ही त्याचं मंगळसूत्र बनवू शकता. किंवा मोती साईडने होऊन तुम्ही मोत्याचं छोटंसं लहान मुलीसाठी चंद्रकोर नेकलेस म्हणावं लागेल त्याला बनवू शकता लहान मुलींसाठी, किंवा मोठे पण घालू शकता तसं. आणि हेच चंद्रकोर जर बांगडी बेसवरती तुम्ही फिक्स केले तर त्याची तुमच्याकडनं बांगडी बनवली जाईल. म्हणजे चंद्रकोर बनवण्याची पद्धत सेम आहे. ही अशी मोती लावून घ्यायचे
आणि नंतर हाच बेस कशावरती तुम्हाला पाहिजे त्याच्यावरती तुम्ही फिक्स करायचा, म्हणजे तुमचा चंद्रकोरचा मोठा सेट असं तयार होऊन जाईल. आजकाल लग्नांमध्ये ही ज्वेलरी खूप वापरली जाते. चंद्रकोर असेल, प्राजक्ता सेट असेल, मोगरा सेट असेल. बघा आपल्याला हे फिक्स होत आलेलं आहे. आणि शेवटी काय करायची, ती तार 2-3 वेळा त्या होलमधनं काढून घ्यायची. खूप तार दिसायला नको या पद्धतीने काढा. फिक्स करायचं आपल्याला ते तार म्हणून. आणि नंतर ती तार पिंचेसच्या साहाय्याने पॅक करून चंद्रकोरचा मागचा बेस आहे ना त्याच्यामध्ये ढकलून द्यायचे आत, म्हणजे ती तार लागायला नको. नंतर आपण कानातले इयरिंग्स वगैरे घातल्यानंतर किंवा हाताळताना हाताला वगैरे लागायला नको. या पद्धतीने ही तार बघा फिक्स करून घ्यायची. असंच मी एक बनवून ठेवलेली आहे चंद्रकोर. ही आता तुम्हाला दाखवायची म्हणून दुसरी बनवली. असं हे बघा मस्त असं बनलेलं आहे. आता ही दुसरी पण, याला काय करायचं आपल्याला, आता B7000 ग्लू जो आहे त्याच्याने त्याचे बॅक साईडला स्टड चिकटून द्यायचे आहेत. B7000 ग्लूने आपल्याला कुठल्याही मेटलची गोष्ट चिकटवता येते. तार बघा अशी पिंचेसच्या साहाय्याने गोल करून घ्यायची, त्याला प्रेस करायची छानशी आणि आतल्या बाजूने दाबून द्यायची. मग अशी मी सांगितलं तसं तर दाखवते मी तुम्हाला. बघा अशी दाबून द्यायची. हे आपले इयरिंग तयार झालेले स्टड आपण आता त्यांना चिकटून देऊ. हा ग्लू सुकायला म्हणजे तरी पण 1 दिवस लागतो. तर चिकटवल्या तुम्ही काही त्याचा लगेच वापर करायला जाऊ नका किंवा त्याला हाताळू नका जास्त. बॅक साईडचा जो कुंदन जो आहे रेड कलरचा, त्याच्या बॅक साईडला आपण हा स्टड चिकटवलेला आहे. त्याला पूर्ण ड्राय होऊ द्या, म्हणजे तो लवकर निघणार नाही. व्यवस्थित ग्लू लावून घ्या त्याला भरपूर असा, आणि मग त्याच्यावरती आपल्याला जिथे पाहिजे तिथे तो ठेवून थोडासा प्रेस करून द्या. हे आपले इयरिंग्स तयार झालेले चंद्रा इयरिंग्स बघा. तर आपलं हे सुंदरसं चंद्रकोर सेट, चोकर सेट तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आवडला का? असेच चंद्रकोर तुम्हाला पिंक कलरमध्ये, ग्रीन कलरमध्ये मिळतात. धन्यवाद मैत्रिणींनो.